आज आपण बनवूया झारखंडी स्टाईल खेकड्यांची भाजी। त्यासाठी बघू शकता इथे मी खेकडे घेतलेले आहे, इथे मी टमाटे घेतलेले आहे, कांदे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, नारळ घेतलेले आहे आणि अद्रक घेतलेले आहे। आपण आता खेकडी व्यवस्थित साफ करून घेऊ। आपण आता खेकडींचे नांगे वेगळे करून घेऊ। आपण आता नांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता नांगे पाट्यावर वाटून घेऊ। एकदम बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे। वाटून झाल्यानंतर त्याचं एकदम व्यवस्थित गाळून त्याचं पाणी काढून घेऊ भाजीसाठी। व्यवस्थित वाटून झालेले नांगे आपले आता आपण आता ते काढून घेऊ। आपण आता यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि व्यवस्थित आपण गाळून घेऊ बारीक छाननीने।
गाळल्यानंतर ते पाणी आपण भाजीसाठी वापरू, त्याच्याने चव चांगली येते भाजीला। आपण आता चाळणीने गाळून घेऊ नांगे। हे जे पाणी जे आहे ते आपण भाजीसाठी वापरू। आपण आता खेकडी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदे कट करून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ, टमाटर प्युरी बनवण्यासाठी। टमाटर कट करून झाल्यानंतर आपण याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक यांची पेस्ट बनवून घेऊ। आपण आता हे खोबरं कट करून याची एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता कढईमध्ये भाजीसाठी तेल टाकून घेऊ। आपण आता कढईमध्ये कांदा टाकून घेऊ। काय अख्खा खडा मसाला आहे तो टाकून घेऊ। कांदा व्यवस्थित लाल होईस्तोवर आपण असंच परतून घेऊ। अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती टाकून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ 2 ते 3 मिनिटं कच्चापणा जाऊस तोपर्यंत। आपण आता यामध्ये ओल्या नारळाची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊ। 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ कच्चापणा जाऊस तर नारळाचा। टोमॅटो पेस्ट 2 मिनिटं आपण अजून असं व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता काही मसाले टाकून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, चिकन मसाला, किचन किंग, गरम मसाला, हळद। आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ। मसाले व्यवस्थित परतून झालेले आपण आता त्यामध्ये खेकडी टाकून घेऊ। खेकडी आता आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। पण आता यामध्ये खेकडीच्या नांग्यांचं पाणी टाकून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपण सुरुवातीमध्ये मसाल्यांमध्ये मीठ नव्हतं टाकलं। आपण आता खेकड्यांची भाजी 20 ते 25 मिनिटं अशी शिजवून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर। आपल्याला आता 20 मिनिटं झालेले आहे। आपली खेकड्याची भाजी बनवून तयार आहे। छान असे खेकडे पण शिजलेले आहे। आपण आता खेकड्याची भाजी सर्व करून घेऊ।